रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती एलपीजी गॅसनं भरलेला ट्रँकरचा अपघात झालेला आहे। रत्नागिरीच्या हातखंबा भागामध्ये रात्री पुलावरून ट्रँकर खाली कोसळलेला आहे। अपघातानंतर गॅसनं भरलेला टँकर हा लीक झाल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। टँकरमधील गॅस ट्रान्सफर प्रक्रिया सध्या सुरू आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅसनं भरलेला टँकर हा पुलावरून कोसळला आणि भीषण अपघात झालेला होता। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील खोळंबलेली होती आणि आता हा गॅस ट्रान्सफर करण्याचं काम सध्या सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गानजीक हातकंगा गावामध्ये गॅसचा टँकर पलटी झाला आणि सलग 10 तासांपासून आपण जर दृश्यामधून पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्पच आहे। गेल्या 10 तासापासूनची ही परिस्थिती आहे। मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांचा जो प्रवास आहे तो कुठेतरी खोळंबलेला आहे। त्यामुळे लांबच लांब रांगा या वाहनांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। हातकंबा तिटा या ठिकाणी अवजड वाहनांच्या लांबच रांगा आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईच्या दिशेने आणि गोव्याच्या दिशेने जाणारी जी अवजड वाहनांची वाहतूक आहे ती कुठेतरी ठप्प झालेली आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर छोट्या वाहनांना जर पाहिलं तर पर्यायी भाव नदी ते पाली असा पर्यायी मार्ग उपलब्ध प्रशासनाने करून दिलेला आहे। त्या पद्धतीने पाहिलं तर अवजड वाहन महामार्गावरील हातकंबा येथे ही थांबवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या त्या ठिकाणी गॅस शिफ्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि अजून 4 ते 5 तास केवळ मुंबई गोवा महामार्ग सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे। एकंदरीत पाहिलं तर लांबच लांब रांगा या सध्या मुंबई गोवा महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पुढील 4 ते 5 तास ही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत व्हायला वेळ लागणार एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, हातकंबा, रत्नागिरी।